असावी शाळेसारखी, नकोच नुसत्या भिंती। शाळा असावी शाळेसारखी, नकोच नुसत्या भिंती। तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती। शाळा म्हणजे काय बहुमजली इमारत नव्हे, शाळा म्हणजे काय नक्षीदार भिंती नव्हे, शाळा म्हणजे काय नुसत्या रंगीत संगीत खुर्च्या नव्हे, किंवा शाळा म्हणजे काय फक्त मोठ्या मोठ्या खोल्या, खडू, फळं आणि विद्यार्थी, फक्त अभ्यास ही म्हणजे शाळा नव्हे। शाळा म्हणजे फक्त इमारत नसते, शाळा म्हणजे फक्त इमारत नसते, भावी पिढीचं भविष्य साकारण्यासाठी तयार केलेलं ते एक मंदिर असतं। इतर मंदिरांसारखा सोन्याचा कळस तिथं आपल्याला दिसत नाही। शाळा म्हणजे एक इमारत नसते, तर भावी पिढीचे भविष्य साकारण्यासाठी तयार केलेलं ते एक मंदिर असतं। इतर मंदिरांसारखा सोन्याचा कळस तिथं आपल्याला दिसत नाही, किंवा सोन्याचा मुलामा दिलेली गाभाऱ्यातली मूर्तीही दिसत नाही, पण सर्व बालगोपाळांना आनंददायी शिक्षण देण्याचे व्रत स्वीकारलेले व्रतस्थ मंडळी आपल्याला शाळेत दिसते। अशी शाळा उभारणे म्हणजे फार जिकरीचे काम असते। अशी शाळा उभारणे आणि चालवणे म्हणजे फार जिकरीचे आणि कौशल्याचे काम असते। शाळा उभारणे किंवा चालवणे ही काही सोपी गोष्ट नव्हे। कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना, कुठलीही राजकीय सामाजिक असा पाठिंबा नसताना, कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना आपल्या खैरनार दाम्पत्याने एका सुंदर अशा शाळेचे स्वप्न पाहिले, ही म्हणजे किती मोठी हिंमत। आज त्यांच्या हिंमतीला सलाम करावा वाटतोय। खरं तर ग्रामीण भागातही उच्च गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे हे ध्येय मनाशी धरून आणि हे ध्येय साकार करण्यासाठी जीव ओतून काम करणारी सहशिक्षक मंडळी त्यांना लाभली। त्यांचे सहशिक्षकही तेवढे जीव ओतून या शाळेसाठी काम करतात। त्याचबरोबर तुम्ही सर्व गावकरी तुमच्या आशीर्वादाने, मान्यवरांच्या मार्गदर्शनाने ही शाळा म्हणजे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि मान्यवरांचं मार्गदर्शन याचं एक जिवंत उदाहरण आहे। या अशा खैरनार दाम्पत्याच्या हिंमतीला, तुमच्या सर्वांच्या सहकार्याला माझा मानाचा मुजरा। अशा आपल्या छोट्या शाळेसाठी, तिथल्या शिक्षकांसाठी, आज आलेल्या मान्यवरांसाठी आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। आज आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची आहे। तुमचा पाठिंबाच आमच्यासाठी सर्व काही आहे। तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।